विचार करा, एकाच कार्डवर सगळी कामं, प्रवास, शॉपिंग, सगळं काही. कसं वाटेल? आज आपण अशाच एका जबरदस्त कार्डबद्दल बोलणार आहोत. ते म्हणजे नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड किंवा सोप्या भाषेत NCMC. चला तर मग जाणून घेऊया, हे आहे तरी काय आणि आपल्या आयुष्यात यामुळे काय बदल होऊ शकतो. असं कधी विचार डोक्यात आलाय का की समजा देशभरात कुठेही जायचंय, म्हणजे शॉपिंग असो, प्रवास असो किंवा गाडीने जाताना टोल भरायचा असो, या सगळ्यांसाठी फक्त एकच कार्ड वापरता आलं तर आयुष्य किती सोपं होऊन जाईल, नाही का? म्हणजे पाकिटात 10 वेगवेगळी कार्ड्स आणि सुट्ट्या पैशांची कटकट, सगळंच संपेल. तर ह्याच प्रश्नाचं उत्तर म्हणून आपल्या समोर येतंय NCMC कार्ड. हो, आता बघूया की हे एकच कार्ड इतकी वेगवेगळी कामं करतं तरी कसं. बरं, मग हे NCMC कार्ड म्हणजे नक्की काय आहे? याचं पूर्ण नाव आहे नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड. सोप्या शब्दात सांगायचं तर हे एक असं स्मार्ट कार्ड आहे जे संपूर्ण भारतातल्या वेगवेगळ्या सार्वजनिक वाहतूक सेवांसाठी, म्हणजे बस, मेट्रो, ट्रेन या सगळ्यांसाठी एकच पेमेंटचा मार्ग उपलब्ध करून देतं. आणि या कार्डमागची जी मूळ कल्पना आहे ना, ती खरंच खूप मोठी आणि प्रभावी आहे. वन नेशन वन कार्ड, म्हणजे एक राष्ट्र एक कार्ड. विचार करा, संपूर्ण देशासाठी एकच पेमेंट सिस्टम. हेच या योजनेचं मूळ उद्दिष्ट आहे. पण हा जो वन नेशन वन कार्डचा इतका मोठा विचार आहे, तो आला कुठून, याची सुरुवात कोणी केली? चला जरा याचा इतिहास पाहूया. तर ही योजना सुरू झाली भारत सरकारच्या गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाच्या पुढाकाराने. आणि मग साल 2019 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या योजनेला अधिकृतरित्या लॉन्च केलं. ओके, तर आता येऊया सगळ्यात महत्त्वाच्या मुद्द्यावर. म्हणजे ठीक आहे, कार्ड आहे, योजना आहे, पण याचा आपल्या रोजच्या आयुष्यात काय उपयोग? हे कार्ड आपण नक्की कुठे आणि कसं वापरू शकतो, आणि याचे फायदे काय आहेत? चला हेच आता समजून घेऊ. या कार्डचं क्षेत्र खूप मोठं आहे. म्हणजे बघा, मेट्रो आणि लोकल ट्रेननं प्रवास करायचा आहे, चालेल. बसनं प्रवास करायचा आहे, तिथेही चालेल. गाडी घेऊन टोल नाक्यावरून जाताय, तिथेही हेच कार्ड उपयोगी पडेल. अरे इतकंच काय, पार्किंगमध्ये आणि छोट्या मोठ्या दुकानांमध्ये खरेदीसाठी सुद्धा हे वापरता येतं. दिल्ली मेट्रोने तर हे कधीच वापरायला सुरुवात केली आहे. आणि याचे फायदे ऐकले तर तुम्ही म्हणाल, वाह! विचार करा, फक्त एका कार्डच्या जीवावर काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत प्रवास करता येईल. म्हणजे खिशात रोख पैसे बाळगायची चिंताच मिटली. त्यामुळे वेळ तर वाचतोच, पण प्रत्येक व्यवहार डिजिटल असल्यामुळे तो पूर्णपणे सुरक्षितही असतो. आणि हो, सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे हे कार्ड रिचार्ज करणं सुद्धा अगदी सोपं आहे. आता हे सगळं ऐकून नक्कीच मनात आलं असेल की ठीक आहे, हे कार्ड तर हवंय, पण मग ते मिळवायचं कसं? तर काळजीचं काही कारण नाही. याची प्रोसेस एकदम सोपी आहे. फक्त 3 सोप्या स्टेप्स आहेत. स्टेप 1, आपल्या बँकेत जा आणि त्यांना NCMC सेवेबद्दल विचारा. स्टेप 2, तुम्हाला रुपे डेबिट कार्ड हवंय की प्रीपेड कार्ड, हा पर्याय निवडा. आणि स्टेप 3, जी काही आवश्यक कागदपत्र असतील ती द्या आणि अर्ज करा. झालं काम. इथे एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी, हे NCMC कार्ड रुपे नेटवर्कवर काम करतं आणि म्हणूनच ते अनेक पार्टनर बँकांमधून आपल्याला सहज मिळू शकतं. बरं, कार्ड तर मिळालं. आता त्याला रिचार्ज कसं करायचं? ते तर त्याहून सोपं आहे. तुम्हाला बँकेत जाऊन करायचंय, करा. जवळच्या ATMमधनं करायचंय, तेही चालेल. किंवा सगळ्यात बेस्ट, घरी बसल्या बसल्या मोबाईल किंवा इंटरनेट बँकिंगने, अगदी सहज. म्हणजे पूर्णपणे आपल्या सोयीनुसार पर्याय आहेत. पण 1 मिनिट थांबा, हे NCMC कार्ड फक्त आपल्या तुमच्या सोयीसाठी नाहीये. याचा संबंध देशाच्या एका खूप मोठ्या स्वप्नाशी आहे, डिजिटल इंडिया. ह्या मोठ्या चित्रामध्ये ह्या कार्डची भूमिका काय आहे ते पाहणंही महत्त्वाचं आहे. बघा, भारत सरकारचे एक ध्येय आहे की देशातल्या सगळ्या शहरांमध्ये एक अशी वाहतूक व्यवस्था असावी जी पूर्णपणे एकमेकांशी जोडलेली असेल, अगदी अखंड. आणि त्याचबरोबर प्रत्येक नागरिकाला डिजिटल साधनांनी सशक्त करायचं. तर हे जे NCMC कार्ड आहे ना, ते हे स्वप्न पूर्ण करण्याच्या दिशेने टाकलेलं एक खूप मोठं आणि महत्त्वाचं पाऊल आहे. म्हणूनच या सगळ्याचा सार एका वाक्यात सांगायचं झालं तर ते हेच आहे: एकच कार्ड आणि संपूर्ण देशभर प्रवास, हीच आहे याची खरी ताकद. हे एक वाक्य या योजनेबद्दल सगळं काही सांगून जातं. तर जाता जाता एक विचार करायला लावणारा प्रश्न, ज्याप्रमाणे UPIने आपल्या देशात डिजिटल पेमेंटमध्ये क्रांती घडवली, ती एक प्रकारे जादूच होती. तशीच जादू, तशीच क्रांती हे NCMC कार्ड आपल्या प्रवासाच्या पद्धतीत घडवू शकेल का? ह्या प्रश्नाचं उत्तर तर आपल्याला येणारा काळच देईल.